पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्नाचा आहे, प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल, तर प्रमोदचे आज वय किती? आज प्रमोद आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4, नाही तर 3 मांडायचं ते 4 मांडायचं. नंतर काय विचारलंय? 7 वर्षानंतर. मग हे 7 या ठिकाणी घेऊया. ही मांडणी झाल्याच्या नंतर एक काय करायचं, आता वय कोणाचं शोधायचं आहे? प्रमोदचं. प्रमोदचं आजचं वय प्रमाणात आहे 3. मग आता अशा वेळी काय करायचं, हे प्रमोदचे आपल्याला डायरेक्ट वय जर शोधायचे असेल तर यामध्ये हे जे 3 आहे आजचं, तर मग या 3 ने आधी आपण बाहेर गुणून ठेवायचं. हे गुणल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे आता, की याच्यामध्ये या दोघांचा आणि या दोघांचा तिरपा गुणाकार जो आहे तो गुणाकार नेहमी छेदामध्ये मांडायचा. हे 7 चोक 28 इथे मांडले आणि हे 9 त्रिक 27 होतात ते आपण इथे मांडायचे. आणि आता या ठिकाणी काय करायचं, की हा जो 7 आहे या 7 ने या दोघांच्या फरकाला गुणायचं. म्हणजे 9 मधले हे 7 वजा करायचे आणि त्यांच्या फरकाला या 7 ने गुणायचं. या ठिकाणी 28 मधून 27 गेल्यावर 1 राहील. त्यानंतर या 9 मधले 7 गेल्यावर 2 राहील आणि आता यामध्ये 7, 2 आणि 3 यांचा गुणाकार हे त्याचं वय होईल. 7 दुणे 14, 14 त्रिक 42. 42 वय आहे हे प्रमोदचं, जे की पर्याय आपला तिसरा दिसत आहे. अशाच पद्धतीचा प्रश्न पुढे आहे. त्याच्यामध्ये रेखा आणि नेहा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:5. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल, तर नेहाचे आज वय किती? इथं काय गुणोत्तर आहे? 7:5. मग इथे 7 लिहायचं, या ठिकाणी 5 लिहायचं. आता किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. मग 6 इथे लिहायचं. आता गुणोत्तर जे होणार आहे 6 वर्षानंतर 4:3 इथे लिहायचं. मग नेहाचे आपल्याला आजचे वय शोधायचे आहे, ती संख्या जशाला तशी इथे मांडून ठेवायची. नंतर पुढे काय करायचं, ब्रॅकेट करा आणि ब्रॅकेट करून काय करायचं, हा जो तिरपा गुणाकार दोघांचा आणि हा तिरपा गुणाकार दोघांचा 7त्रिक 21 होईल, हा 4:5 20 होईल. म्हणजे या ठिकाणी 7त्रिक 21 आणि ह्या 4:5 20 नेहमी छेदामध्ये तिरपा गुणाकार मांडायचा. आता यामध्ये पुढे काय करायचं, हे 6 वर्षानंतर या संख्येने काय करायचं, 4 वजा 3 यांच्या फरकाला नेहमी या संख्येने गुणायचं. आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. मग आता गुणलं तर बघा काय करायचं. 4 मधून 3 गेला, 1 राहील. 21 मधून 20 गेला, 1 राहील. म्हणजे 6 1 6 छेदामध्ये 1 असल्यामुळे 1 लिहायची गरज नाही. आता 6 ने डायरेक्ट 5 ला गुणायचं. 6 पंचे 30. म्हणजे आज नेहाचे वय आहे 30 वर्ष.